आज नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे बाजार 50 ते 60% घसरलेला आहे। याचं कारण मुख्य कारण असं आहे की हॉटेल बंद झालेलं आहे। हॉटेल बंद ह्यामुळे झालं आहे की गॅस सिलेंडर बंद झालाय, त्यामुळे हॉटेल वेंडर जे आहेत हे माल उचलायचं बंद केले, त्यामुळे पूर्ण माल एपीएमसी मार्केटमध्ये असंच पडलेला आहे आणि बाजार 50 ते 60% घसरलेला आहे। आणि तरकारीचा बाजार जे भेंडी 50 रुपये 60 रुपये खपत होती ते 20 रुपये 25 रुपये विकण्यात आले। बाकी गाजर हे अनेक भाज्या आहेत ते बाजार ते फार माल पडलेला आहे मार्केटमध्ये। आणि पालेभाजी जे कोथिंबीर 15 रुपये गड्डी विकत होती ते आज गड्डी 5 रुपये गड्डी विकायला लागले। मेथीचा बाजार सुद्धा 5 रुपये गड्डी विकण्यात आलेला आहे। पालक सुद्धा फार बाजारात पडलेला आहे आणि माल काय व्यापाऱ्यांचा माल विकला नाहीमुळे ते माल सडून फेकायला लागलाय, त्यांचे भाडे सुद्धा झालेले नाही। आज असंच परिस्थिती पुढे राहील तर ते व्यापारी आणि शेतकरी दोन्ही कर्जबाजार होतील अशी परिणाम एपीएमसी मार्केटमध्ये आलेला आहे। असा हाल आता 4-5 दिवसांनी झालेला आहे आणि कल कळाला की पूर्ण हॉटेल बंद ठेवलेत, त्यामुळे आज भाज्यांचा बाजार फार घसरण्यात आलेला आहे। आज किती आवक झाली होती? आज जे रोजच्या प्रमाणे आवक होती, म्हणजे जे कोथिंबीर 15 रुपये गड्डी विकत होती ती आज 5 रुपये व्यापाऱ्यांनी विकली। मेथीचं सुद्धा 5 रुपये गड्डी व्यापाऱ्यांनी विकली, त्यामुळे व्यापाऱ्याचा फार मोठा नुकसान झालेला आहे। असाच परिणाम पुढे राहील तर पुढे शेतकऱ्यांचा माल कोणी उचलणार नाही आणि शेतकऱ्यांना सुद्धा आत्महत्या करण्याची परिस्थिती आलेली आहे।